श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये भूतकाळातील भयानक सत्य दडलेलं आहे आणि ते सत्य म्हणजे हेच की आनंदी ही माई आणि बापूंची मुलगी आहे आणि समिदाची बहीण. परंतु आता शलाका आहे ना, ही शलाका मात्र शिल्पाची मुलगी आहे. या सत्याचा उलगडा मात्र आता सगळ्यासमोर होणार आहे. कारण लहानपणी शलाका आणि आनंदी यांच्या या दोघांचीही अदलाबदल झालेली आहे. कारण जेव्हा आता म्हणजे माई आणि बापूंनी इतके दिवस हे सत्य लपवून ठेवलेलं असतं, परंतु जेव्हा आनंदीचा हा घडलेला जी काही घटना आहे त्या घटनेनंतर मात्र सगळं आनंदीचं आयुष्य बदलणार आहे. ते म्हणजे आता ज्या वेळेस विद्याधरने आनंदीला कोल्हापूरमधून किडनॅप करून त्यांनी जो काही प्रकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यानंतर मात्र पृथ्वी आणि आनंदी या दोघांचंही रक्तगट सेम आहे आणि समिधा, माई, बापू या सगळ्यांचाही रक्तगट सेम आहे. किंवा आता माई विचार करते की आनंदीचा रक्तगट हा पृथ्वी, समिधा यांच्या रक्तगटाशी मॅच होणं हा योग नाही. त्याचवेळी बापू सांगतात की म्हणजेच माई, बापू आणि आबा या सगळ्यांनी मिळून या सत्याचा उलगडा केलेला आहे. तेव्हा हे सत्य त्यांनी असं सांगितलेलं असतं की जेव्हा आता आनंदी ही मात्र रडत आहे आणि आनंदी रडत असते आणि आनंदीला रडता रडता मात्र आता बापूंनी अगदी हाताला धरलेलं असतं. आणि जेव्हा ती लहानपणी तिला कुठेतरी बाहेर यात्रेमध्ये घेऊन गेलेले असतात, गावच्या यात्रेमध्ये, आणि यात्रेमध्ये घेऊन गेलेल्या असतानाच आता आनंदी ही त्या बापूच्या हाताला धरलेली असते. आणि या सगळ्यामध्ये आता शिल्पाचा नवरा म्हणजेच शलाकाचा बाप म्हणजे शलाका ही शिल्पाची मुलगी आहे. जेव्हा ते लहानपणी यात्रेमध्ये गेले होते आणि त्याच वेळेस मात्र आता या दोघांचीही अशी म्हणजे सेम टू सेम, आता थोडंसं काही म्हणजे ड्रेस वगैरे सेम टू सेम असतात, पण आनंदी हरवलेली असते आणि आनंदी एका ठिकाणी मंदिरात रडत बसलेली असते. आणि इकडे मात्र आता ही शिल्पा आहे. इकडे शिल्पा आहे ना, तर शिल्पा तिच्या मिस्टरांच्या सोबत आता ती शलाकाला हाताला धरून गेली असते आणि हाताला धरून गेल्यानंतर मात्र आता त्यांची चुकामुक होते आणि या सगळ्यामध्ये ती काही सापडत नाही. आणि त्याच वेळेस मात्र आता जे काही भूतकाळात हे भयानक सत्य लपवून ठेवलेलं आहे त्या सत्याचा आता उलगडा झाल्यानंतर आता परत आलेली आनंदीचा आता पृथ्वी, मिताली, प्रांजली यांनी आई म्हणून हाक मारून समिधाची जागा तर देणारच आहे. त्याचबरोबर आता युगेंद्र शलाकाला लाथ मारून बाहेर काढत आता या सगळ्यामध्ये शिल्पाचं सुद्धा खूप मोठं कारस्थान दडलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, आता घर सोडून गेल्या आनंदीचा अपघात झालेला आहे असा जो काही अफवा उठवलेला होता तो सगळा काही खोटा आहे. कारण आनंदीचं जे गाठोड आहे ते गाठोड आता एका लोकल ट्रेनमधली चोर मीना हिने ती आनंदीचं गाठोड चोरून पळून जाताना तिचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि त्यामुळे सगळ्यांचा गैरसमज झालेला आहे. आणि आनंदी ही कोल्हापूरच्या एका धर्मशाळेत राहायला गेलेली असते स्वतःची ओळख लपून. परंतु आता युगेंद्र त्या ठिकाणी पोहोचलेलाच आहे. परंतु आनंदी जाणून बुजून युगेंद्र निंबाळकर पासून स्वतःला लपवून त्यांच्यासमोर ओळख न दाखवता तिने तिथून पळ काढलेला आहे. कारण आनंदीला माहिती असतं मालक साहेबांना जर ती तिथे आहे हे समजलं तर ती कोणत्याही परिस्थितीत तिला सोडणार नाहीत, तिला तिथून घेऊन जाणार. आणि आनंदीला परत निंबाळकरांच्या घरामध्ये जायचं नाही. कारण आनंदीने जे काही अनुभवलेलं आहे, जे काही तिच्यामुळे बाप लेकांच्या नात्याला दुरावा आलेला आहे, ते सगळं काही तिला परत नको आहे. परंतु प्रेक्षकांनो, आता आनंदीने स्वतःहून या सगळ्या गोष्टीतून खूप मोठ्या संकटात सापडलेली आहे. कारण तिने जर एखाद्या वेळी युगेंद्रच्या हाती सापडली असती तर ती सुखरूपपणे घरी पोहोचली असती. परंतु आता तिच्या हलगर्जीपणामुळे ती विद्याधरच्या तावडीत सापडली आहे. आता युगेंद्रने सुद्धा मुद्दामूनच आनंदीची काळजी नाहीये असं वरवरचं दाखवून तो आनंदीला जमीन आसमान एक करून शोधण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे विद्याधर, शलाका हे मात्र युगेंद्र, आनंदी यांना कसं वेगळं करता येईल, ह्यांना कसं बर्बाद करता येईल याच प्रयत्नात असतात. विद्याधरचा तर वाईट डोळा आनंदीवर पहिल्या दिवसापासूनच असतो आणि त्यामुळेच त्याचा वाईट हेतू साध्य करण्यासाठी तो आता कोल्हापूरमधून आनंदीला किडनॅप करून बेशुद्ध अवस्थेत आणलेला आहे. परंतु चांगल्या माणसासोबत देव कधीच वाईट करत नाही. असाच काही प्रकार होत नागपंचमीच्या दिवशी आता जे काही आनंदीला किडनॅप केलेलीची पेटी असते ती निंबाळकरांच्या घरामध्ये योगायोगाने आईच्या चमत्काराने पोहोचलेला आहे. परंतु त्याच वेळी युगेंद्र हा देवाकडे प्रार्थना करत असतो, देवा, आनंदी आणि माझे शत्रू आजूबाजूला खूप असलेले आहेत. आनंदीवर खूप मोठं संकट आलेलं आहे. रक्ताची नाती शत्रूच्या रूपात माझ्या विरुद्ध आहेत आणि त्याची वाईट सावट माझ्या आनंदीवर आहे.
या सगळ्यामध्ये आनंदीची मात्र खूप घुसमट होते. लवकरात लवकर मला आनंदीला सुखरूपपणे घरी आणायचं आहे, तिची मुक्तता करायची आहे, काहीतरी मार्ग दाखव असं तो साक्षात नागदेवताकडे प्रार्थना करत असतो. आणि नागपंचमीच्या दिवशी चमत्काराने आता ज्या पेटीमध्ये आनंदी असते त्याच पेटीवर आता नाग साक्षात नागदेवताने युगंधरला दर्शन देऊन संकेत दिलेला आहे की तुझी आनंदी इथेच आहे, तू हुशारीने शोध. तेव्हा माई म्हणतात की युगेंधर, नागपंचमीच्या दिवशी साक्षात नागदेवतेने दर्शन दिलेलं आहे म्हणजे हे काही साधं सोधं संकेत नाही आहे, तर साक्षात देवाच्या रूपात नागाने तुला येऊन संकेत दिलेला आहे. त्यामुळे तुझ्या मनात काही असेल तर आत्ताच उघडपणे सांग आणि आनंदीला सुखरूपपणे सोडव. तर माई युगेंधरच्या या सत्याने आता विद्याधरच्या पायाखालची जमीन सरकली असते, कारण आता त्याचं सगळं काही काळा चिट्टा बाहेर निघणार आहे. तर विद्याधर समोर असलेल्या ज्या पेटीत आनंदीला हातपाय बांधून डांबून ठेवलेलं असतं ती पेटी आता युगेंधर नागदेवतेच्या संकेताने उघडतो तर त्याला धक्काच बसतो, कारण त्यामध्ये आनंदी असते. आणि तेव्हा मात्र इथे विद्याधरचा प्लॅन उघडपणे पर्दाफाश झालेला आहे. आणि तेव्हा मात्र युगेंधर हा विद्याधरला कुत्र्यासारखा मारून त्याची चामडी सोलून काढतो. तो स्पष्टपणे त्याला ताकीद देत म्हणतो की विद्याधर, तू कितीही आनंदीवर वाईट डोळा ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही तुझा हेतू मी असूपर्यंत साध्य होणार नाही. तर आता आनंदी खूप कमजोर झालेली असते, तिला बोलताही येत नसतं, कारण 2-3 दिवस तिने काहीच खाल्लं पिलं नसतं. त्यामुळे आता सगळ्यांना खूप काळजी वाटत असते. तर आता लगेच युगेंधर आनंदीची काळजी करू लागतो. तेव्हा माई बापू आता युगेंधरला म्हणतात की युगेंधर, आपल्याला आनंदीला 2-3 दिवस आराम करावा लागेल, तिला सलाईन लावावे लागतील, कारण तिच्यामध्ये आता ताकदच उरलेली नाही. त्यावर आता युगेंधर म्हणतो, माई तू बरोबर बोलतेस, ती बरोबर आहे परंतु आता या सगळ्यामध्ये जर आनंदीला कुणी मनस्ताप देण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर खूप महागात पडेल, असं त्यांनी सगळ्यांना बजावून सांगितलेलं असतं. तर आनंदी शुद्धीवर आलेली आहे. आनंदीला घाईघाईने हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि जेव्हा आता आनंदीचं रक्त खूप म्हणजे कमी झालेलं आहे आणि आनंदीला रक्ताची गरज आहे, त्यावेळेस मात्र आता आनंदीच्या ब्लड ग्रुपसाठीच पृथ्वीचं रक्त हे योग्य असतं. आणि पृथ्वीने रक्त दिल्यानंतर आता आनंदीच्या एका पायाला जन्मखून असते आणि ती पायाची जन्मखून बघून माई आणि बापूंना मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण आता आनंदीच्या पायावर मात्र पानाची म्हणजे गोल चक्राची अशी आकाराची एक अशी जन्मखून आहे. आणि ती जन्मखून बघून माई आणि बापू यांना धक्काच बसतो. आनंदी त्यांची मुलगी आहे हे त्यांना समजलेलं आहे. आणि आता आपली मुलगी सुद्धा एक अंध होती लहानपणी, आणि आता लहानपणी जेव्हा आता आपल्या आनंदी ही मात्र हरवलेली होती आणि हरवल्यानंतर आनंदीला मात्र आत्ता एक खूप मोठा तिचा अपघात झालेला होता. परंतु मित्रांनो, आता आनंदीचा जो काही अपघात झालेला आहे, परंतु आनंदीसाठी मात्र आता एक असा म्हणजे चांगलाच होणार आहे, कारण आनंदीला दृष्टी येणार आहे. आनंदीला दृष्टी येऊन आनंदीचं सत्य युगेंधर समोर येणार आहे की आनंदी आंधळी होती. आणि आता माई आणि बापू जेव्हा ती जन्मखून पाहतात तेव्हा त्यांना धक्काच बसतो. माई म्हणते की ही तर माझी हरवलेली मुलगी आहे. आता समिताची छोटी बहीण म्हणताच लगेच आता युगेंधरला धक्का बसतो आणि पृथ्वीला सुद्धा. तेव्हा पृथ्वीला समजतं की आपण आपल्याच म्हणजे आईच्या बहिणीचा म्हणजेच मावशीचा असं तिरस्कार केला, आपल्याला का समजलं नसेल. आणि ही तर आता खरंच म्हणजे आपल्या आईचीच काहीतरी एक चमत्कार असावा आणि आज आपल्या आईच्या रूपात ती आपल्याकडे परत आली. म्हणूनच मुलांना धक्का बसलेला असतो आणि पश्चातापही दिसत असतो त्यांच्या डोळ्यामध्ये. सगळेजण आता आनंदीची माफी मागायला पुढे येतात. माई आणि बापू जेव्हा म्हणतात की ही तर माझीच मुलगी आहे, तेव्हा युगेंधर विचारतो की तुमचं असं म्हणणं नक्की काय आहे, तुम्हाला कुठे आता ही मुलगी होती, तुम्हाला तर ती शलाका मुलगी आहे. तर माई आणि बापू म्हणतात की नाही युगेंधर, अरे लहानपणी आमची एक मुलगी हरवली होती, आम्ही खूप शोध घेतला पण ती मुलगी कधीच आम्हाला सापडली नाही आणि मोठी झाल्यानंतर ती आनंदीच असेल हे आम्हाला माहीतच नव्हतं. पण आज जे काही जन्मखून तिच्या पायावर आहे आणि ती जन्मखून बघून आज आनंदी आमची मुलगी आहे हे खात्री झाली आहे, हे सत्य आम्हाला समजलं. म्हणूनच माई आणि बापूंना फार आनंद होतो. तेव्हा लगेच माई आणि बापू आबांना बाहेरच रडत असताना आबाच्या डोळ्यात धारा सुरू असतात. माझी आनंदी म्हणून रडत असतात. तेवढ्यातच माई आणि बापू आता आबांच्या जवळ येतात. आबांना म्हणतात की आनंदी खरंच तुमची नात आहे का. त्यावरती आता आबा म्हणतात की काय सांगायचं आनंदी, माझ्या नातीपेक्षाही तू सुद्धा खूप मोठी आहे, मला खूप लाडकी आहे, परंतु अगदी नात्याने ती माझी नात जरी नसली तरी सुद्धा माझ्या नातीसारखीच आहे. कारण जेव्हापासून ती माझ्या आयुष्यामध्ये आली तेव्हापासून माझ्या आयुष्याचं सोनं झालं.
कारण जेव्हा माझ्या मुलीचा म्हणजेच आरतीच्या आणि आरतीच्या आई वडिलांचा अपघात झाला होता आणि त्या अपघाताच्या वेळेस मात्र आता जेव्हा ही मुलगी तिथे सापडली होती त्या अपघातामध्ये आणि त्याच वेळेस ही मुलगी गाडीसमोर आली होती आणि एका गाडीवाल्याने म्हणजे आता माझे जे काही आई वडील होते ना, म्हणजे मुलगा आणि आई म्हणजे आरती आणि आरतीचे आई वडील जे मात्र या मुलीला वाचवायला गेले होते. परंतु त्या नालायक माणसाने मात्र माझ्या म्हणजेच माझ्या लेकीला आणि माझ्या जावयाला उडवून दिलं. आता ही मुलगी मला सापडली होती आणि जेव्हा ती रडत होती आणि त्यावेळेस मी तिला घरी घेऊन आलो होतो. आता आबांचं हे सत्य ऐकताच माई आणि बापू म्हणतात की आबा, इतके दिवस तुम्ही आमच्या मुलीला सांभाळलं आणि ही तर आमची मुलगी आहे. आता हे सगळं काही समजल्यानंतर आता युगेंद्रला धक्का बसतो आणि मुलांना सुद्धा धक्का बसतो आणि आता युगेंद्र विचारतो की हे कसं शक्य आहे, तुम्ही कसं ओळखता ही तुमची मुलगी आहे. तेव्हा आता माई म्हणते, अरे युगेंद्र बघ ना, तिच्या पायावर जन्मखून आहे आणि माझ्या मुलीच्या पायावर हीच जन्मखून होती आणि जेव्हा आता हा अपघात झाला त्याच वेळेस आमची मुलगी हरवली होती, रडत होती, लहान होती आणि आता म्हणजे बापू म्हणतात की तिच्या गळ्यामध्ये आता एक असं म्हणजे साखळीसारखं लॉकेट होतं आणि त्या लॉकेटमध्ये आता जे काही फोटो आहे तर ते फोटो होते आनंदीच्या, म्हणजे हे माई आणि बापूंचे फोटो असतात आणि हे मात्र अपघातामुळे थोडंसं अंधुक दिसत असतात म्हणून त्यामुळे मात्र आबाने ते ओळखलेले असतात. आणि जेव्हा आता समजतं की ही आनंदी मात्र माई आणि बापूंची मुलगी आहे तेव्हा युगेंद्र आता म्हणतो की खरंच समिधा, म्हणजे आज या सगळ्याचा चमत्कार तूच केला आहे. तूच मात्र आनंदीला माझ्या आयुष्यामध्ये आणलंस आणि तुझ्यामुळे, कारण तू आम्हाला सोडून गेली पण तुला असं वाटलं की आपली बहीण आपल्या मुलांना प्रेम देईल, माया देईल, तुझ्या आईचं प्रेम त्यांना मिळालेल आणि तू ह्याच चमत्काराने म्हणजे आता माझ्या आयुष्यामध्ये आनंदीला घेऊन आली. म्हणून मात्र आता युगेंद्र आनंदीची माफी मागत असतो आणि मुलं सुद्धा आता आनंदीची माफी मागतात. आई आई हा शब्द जेव्हा पृथ्वी म्हणतो तेव्हा मात्र आता आई या शब्दाने आनंदीचे अगदी डोळे भरून आलेले असतात, उघडलेले असतात. आनंदीला शुद्ध आलेली असते आई या शब्दाने, कारण आता पृथ्वी आणि मिताली हे सगळेजण आई आई म्हणून रडतात. त्याच वेळेस आता आनंदी म्हणते की आई, म्हणजे पृथ्वी, पांचल, मिताली सगळेजण आनंदीच्या जवळ येतात आणि हाच एक खूप मोठा चमत्कार आता या मालिकेमध्ये असा घडणार आहे. कारण आता आनंदी माई आणि बापूंची मुलगी आहे या सत्याचा आता उलगडा झालेला आहे. परंतु शलाका मात्र ही नालायक शिल्पाची मुलगी आहे आणि ही सत्यता आता कसं उलगडा होणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. कारण शिल्पा आणि तिच्या नवऱ्याने जे काही भांडण झालेलं असतं आणि त्याच वेळेस मात्र आता तिच्या नवऱ्याकडून ही शलाका हरवलेली असते आणि शलाका हरवून ती माई आणि बापूंना सापडलेली असते आणि माई आणि बापूंनी आनंदी म्हणून शलाका म्हणून तिचा सांभाळ केलेला आहे. कारण त्यांना असं वाटतं की आपली आनंदी गेली पण आपल्या आयुष्यामध्ये ही मुलगी आली. कारण आता जे कधीही संस्कार मात्र माई आणि बापूंच्याही शलाकाच्यात नसतातच. जरीही आपली शलाका आणि आता समिधा हे अगदी सेम टू सेम दिसणारे होतात, परंतु समिधा आणि शलाका या दोघी खूप वेगवेगळे असतात. त्यांच्यामध्ये कितीही आते बदल असला तरी सुद्धा, कारण आनंदी आता जी काही बनून आलेली आहे तर ती मात्र आता अगदी या सत्याने आणि शेवटी माई आणि बापूंनी हॉस्पिटलमध्ये या भूतकाळातील सत्याचा उलगडा केलेला असतो आणि शेवटी आता या सगळ्यांनी आनंदीची माफी मागून आनंदीला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण त्याच वेळेस आता आनंदी घरी यायला नकार देत असते. आनंदी म्हणते की आता किती काही झालं तरी मला त्या घरात यायचं नाहीये, कारण त्या घरात मालक साहेबांना किंमत नाही. आणि आता पृथ्वी तर खूप टेन्शनमध्ये असतो, कारण त्याला असं वाटतं की आता जे सत्य मात्र इथे उलगडलेलं आहे, कारण पृथ्वीने जे कागद शलाकाकडून घेतलेले असतात आणि ते फाडून टाकलेले असतात. त्याच वेळेस आता हा विद्याधराने ही शलाका चौथाळून शेवटी मात्र आता नवीन आणखी पुढचा गेम खेळणार आहेत. परंतु आनंदी मात्र आपल्या सगळ्याचा सुखरूप वाचून आपल्या सगळ्यांना एकत्र कसं बांधून ठेवते हे आता पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आता आनंदी जेव्हा हॉस्पिटलमध्ये आहे तर तिच्या पायावर असलेल्या जन्मखूनमुळे आता शेवटी या सत्याचा उलगडा होतो की आनंदी ही माई आणि बापू यांची मुलगी असल्याचं भयानक सत्याचा पुरावाशी सगळ्यासमोर सत्य आलेलं आहे. आता युगेंद्र आनंदीला बायको म्हणून स्वीकारेल का, समितीची जागा देईल का, हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. आणि शलाका जेव्हा शिल्पाची मुलगी आहे हे सत्य समजेल ना तेव्हा काय होईल हे सुद्धा पाहणं तेवढंच मनोरंजक असणार आहे.